सध्या बाजारात हिरवीगार कोवळी मेथीची भाजी भरपूर प्रमाणात मिळत आहे। मेथीची भाजी डाळ किंवा कूट घालून आपण बऱ्याचदा करत असतो। म्हणूनच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मेथीचे डुबुक वडे। ही रेसिपी अतिशय सोपी आहे आणि घरातील सर्वांना आवडेल अशी ही आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मेथीचे डुबुक वडे करण्यासाठी इथे मी काही साहित्य काढून घेतले आहे। इथे पूर्ण एक मेथीची जोडी मी घेतलेली आहे निवडून आणि ती स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे। आता इथे खोबऱ्याचं असं मी केस घेतलेला आहे, त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे आणि धणे आणि भरपूर सारा लसूण घेतलेला आहे। त्यानंतर हँड मिक्सरमध्ये मी अशा प्रमाणात 3 कांदे व्यवस्थित बारीक करून घेतलेले आहेत। कांदे व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहेत म्हणजे भाजीला छान त्याला ग्रेव्ही तयार होते। आता सगळ्यात आधी आपल्याला खोबऱ्याचं थोडंसं तेल टाकून कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे। खोबरं भाजून झालं की नंतर जे आपण साहित्य काढलं होतं जे लसूण आणि धणे, त्यानंतर कोथिंबीर, हेही सगळं थोडं थोडं भाजून घ्यायचं आहे त्या थोड्याशा तेलामध्ये। ते बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी भाजून घेतलेलं आहे। कमी गॅसवरच आपल्याला अगदी थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि मग नंतर मी ते कढईतून सर्व काढून घेतलेलं आहे। आता याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला कांदाही परतवायला टाकायचा आहे। कमी गॅसवर आपल्याला कांदा परतवायचा आहे आणि जे आपलं साहित्य भाजलं आहे ते नंतर आपण मिक्सरमध्ये बारीक त्याचं वाटण करणार आहोत। आता इथं तेलामध्ये मी जिरे मोहरीची फोडणी दिल्यानंतर कांदा परतायला टाकणार आहे। इकडे कमी गॅसवर कांदा परतत आहे, तोपर्यंत खोबरं, लसूण, धणे आणि थोडीशी कोथिंबीर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित बारीक वाटण करून घेणार आहे। मेथीच्या भाजीचे आपल्या शरीरास अनेक फायदे आहेत, त्यामुळे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तयार करून आपण मेथीचा आपल्या आहारात समाविष्ट करू शकतो। आता इथे मी वाटण तयार केलेले आहेत। अशा प्रकारे बारीक वाटण तयार करून आपण कांदा आताही आपला परतवत आलेला आहे, त्यानंतर हे वाटणही व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। त्यामध्ये गॅस कमीच ठेवायचा आहे म्हणजे वाटण खाली लागत नाही। इकडे कमी गॅसवर हे वाटण परतत आहे, तोपर्यंत मी इकडे मेथी कापून घेतलेली आहे। यातील थोडीशी मेथी मी बाजूला ठेवलेली आहे आणि काही मेथी कापून ठेवलेली आहे। आता ही कापलेली मेथी आता इकडे मी एका भांड्यामध्ये बेसन पीठ आणि हिरवी मिरची, लसूण असं वाटण काढून घेतलेलं आहे, त्यातच मी कापलेली मेथी टाकत आहे। आपल्याला किती तिखट हवं आहे त्यानुसार हिरवी मिरची, लसूण आणि थोडेसे शेंगदाणे असं मी वाटण तयार केलेलं होतं मिक्सरमध्ये आणि त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि जी कापलेली मेथी आहे ती सर्व यामध्ये टाकून आधी ते सगळं मिक्स करणार आहे। पाणी आपल्याला नंतर टाकायचं आहे, कारण जेव्हा आपण ही पालेभाजी धुतो तेव्हा त्याला थोडंसं ओलसरपणा असतो, मग त्यामुळे पाण्याचा अंदाज आपल्याला घ्यायचा आहे किती आपल्याला पाणी लागेल तर। आता हे सर्व मी व्यवस्थित हातानेच मिक्स करणार आहे आधी, नंतर मग थोडंसं पाणी टाकणार आहे। हे मिश्रण आपल्याला अगदी पातळ करायचं नाही आहे आणि जास्त घट्ट पण करायचं नाही, त्याचे आपल्याला असे वडे टाकता येतील अशा पद्धतीने हे मिश्रण आपल्याला करायचं आहे। यात मी मीठ थोडंसंच टाकलेलं आहे, कारण आपण नंतर भाजीमध्ये पण थोडंसं मीठ टाकणार आहोत। आता इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपलं हे मिश्रण झालं पाहिजे। त्याचे वडे आपल्याला आता पाण्यामध्ये असं नंतर हे करता आले पाहिजे असे आपल्याला टाकायचे आहेत। आता इथे मी एका प्लेटमध्ये असं साहित्य काढून घेतले आहे फोडणीसाठी। गरम मसाला, हळद, हिंग आणि लाल तिखट असं काढून घेतलेलं आहे। आपल्याला किती तिखट पाहिजे आहे त्यानुसार आपण घ्यायचं आहे, कारण आपण त्या वड्यांच्या मिश्रणामध्ये सुद्धा थोडंसं हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाण्याचं टाकलेलं आहे, त्यामुळे आपल्याला त्या प्रमाणात तिखट घ्यायचं आहे। आता लाल तिखट वगैरे टाकल्यानंतर सुद्धा मी व्यवस्थित 1-2 मिनटं कमी गॅसवर परतवलेलं आहे आणि जी भाजी आपण काढून ठेवली होती बाजूला ती यामध्ये ह्या मिश्रणामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायची आहे। ही भाजी कापलेली नाही आहे, तुम्हाला मी आधी दाखवलं होतं। ही भाजी थोडीशी मी आधी व्यवस्थित बाजूला काढून ठेवली होती आणि कापलेली भाजी त्या बेसन पिठामध्ये मिक्स केली होती। आता यामध्ये थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित परतवून झाल्यानंतर त्यामध्ये मी जवळजवळ 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आता यानंतर गॅस फुल करायचा आहे, पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला। पाणीला उकळी आल्यानंतर आता आपण जे मिश्रण केलं होतं बेसन पीठ आणि मेथीचं, त्याचे असे वडे तयार करून गोल गोल ते आपल्याला या उकळीच्या पाण्यामध्ये सोडायचे आहेत।
आणि हे उकळीच्या पाण्यामध्ये वडे टाकलेले ते खाली बसतात आणि जेव्हा शिजतात तेव्हा ते वरती येतात, तेव्हा आपली भाजी झाली असं पण समजायचं. ही अतिशय सोपी भाजी आहे आणि अगदी छान लागते, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हो, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पटकन सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे, पण माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. आता इथे बघू शकता आपली भाजी जवळजवळ झालेली आहे. आता यानंतर मी ती भाजी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेत आहे. गॅस मी बंद करणार आहे. ही भाजी बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर किंवा चपातीबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. मेथीच्या भाजीचे आपल्या शरीरास अनेक फायदे आहेत, कारण मेथीच्या भाजीमुळे आपल्याला विटॅमिन आणि मिनरल्स मिळतात. आपली रोगप्रतिकारशक्ती मेथीची भाजी वाढवते, रक्तातील साखरही नियंत्रित ठेवते आणि शरीरात उष्णता निर्माण करते. वजन कमी करण्याससुद्धा मेथीची भाजी फायदेशीर आहे. मेथीची भाजी खाल्ल्याने अनेक आजारांपासून देखील संरक्षण मिळते. डॉक्टरांच्या मते यात लोह, मॅंगनीज, फायबर आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. म्हणूनच शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला आहारात भरपूर प्रमाणात शरीरास आवश्यक असलेले पोषक घटकांनी परिपूर्ण अशी ही मेथीची डुबुक वडे रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.